नमस्कार. सध्या खूप गरमी चालू आहे ना, त्याच्यामुळे अशी भूक तर काय अशी लागत नाही आणि दुपारी खूप कमी पण जेवलो होतो. पण असं काहीतरी खायचं असेल ना, तर मात्र भूक लागते आणि आमच्याकडे आठवड्यातून 2-3 वेळा तरी आम्ही हे बनवतो. तर आज मी ना बॉम्बे मसाला टोस्ट सँडविच आहे ना, ते बनवते आणि ते इतकं सोपं आहे ना घरी बनवायला. म्हणजे आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील, जे पण काही अवेलेबल असेल त्यापासूनच मी बनवते. असं एक्स्ट्रा काही आणत नाही आणि हे माझ्याकडे होतं म्हणून मी बनवते. तर हे खूप मस्त लागतं आणि त्याच्याबरोबर मी चटण्या पण दाखवणार आहे. दोन्ही चटणी असतात ना, एक ग्रीन आणि एक लाल चटणी. त्या दोन्ही चटण्या पण मी घरीच बनवणार आहे आणि त्या कशा बनवायच्या हे पण मी सांगते. आणि त्या चटण्यासुद्धा इतक्या मस्त लागतात ना, म्हणजे घरची टेस्टच खूप वेगळी असते. तर चला आपण बनवूया. आणि मी भाज्या सगळ्या कापून घेतलेल्या आहेत, मक्याचे दाणे काढून घेतले, शिमला मिरची पण एक कापलेली आहे, एक कांदा कापलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. बस एवढंच मी घेतलेलं आहे. सगळ्यात आधी ना मी चटणी बनवून घेणार आहे. तर ही ग्रीन चटणी आहे आणि मी एक मूठ भरून असं पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि त्याच्यात डबल मी कोथिंबीर घेतलेली आहे. पुदिन्याची पानं थोडी कमी घ्यायची आणि त्याच्यात डबल कोथिंबीर घ्यायची आणि जसं तुम्हाला तिखट हवं आहे ना तशी मिरची घ्यायची. तर मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूणच्या पाकळ्या पण मी 5-6 टाकलेल्या आहेत. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, त्याचे तुकडे पण टाकलेले आहेत आणि बर्फाचे खडे टाकलेले आहेत. त्याने काय होतं, ह्याचा हिरवा कलर ना तसाच राहतो, म्हणून मी बर्फाचे खडे टाकलेले आहेत. आणि ही 1 चमचा मी चण्याची डाळ टाकलेली आहे, त्याने चटणीला खूप टेस्ट येते. तर सिक्रेट ही चण्याची डाळच आहे, त्याच्यामुळे खूप छान होतं. आणि गार पाणी टाकलेलं आहे, म्हणजे साधं पाणी नाही. आणि थोडंसं मीठ टाकून हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं. तर मी ह्याची एकदम फाईन पेस्ट बनवलेली आहे. आणि ही चटणी जास्त पण पातळ नाही करायची, तर मी अशीच ठेवलेली आहे. तर ही माझी ग्रीन चटणी तयार झाली आहे सँडविचची. तर ही खूप मस्त झालेली आहे. आणि आता मी रेड चटणी बनवते. तर मी ना अर्धा तास आधी ना ह्या मिरच्या भिजत घातल्या होत्या. ह्या लाल सुक्या मिरच्या आहेत आणि ह्या तिखट आहेत, ह्या अशा घेतल्या होत्या. तर ह्या चांगल्या भिजलेत. आणि जर लवकर भिजवायच्या असतील ना तर थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजवायच्या, लगेच पटकन भिजतात. तर त्याच्यामध्ये मी 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या टाकून घेते आणि 2 चमचे परत मी चण्याची डाळ टाकलेली आहे. चटणी खूप छान होते म्हणून. आणि मीठ फक्त एवढंच ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे मिरची भिजवलेलं पाणी होतं ना, तेच ह्याच्यामध्ये मी टाकून घेते. आणि ही पण चटणी जास्त पातळ नाही बनवायची, पाणी जास्त टाकायचं नाही. आणि ही पण चांगली बारीक वाटून घ्यायची चटणी. तर ही रेड चटणी झालेली आहे आणि ही इतकी टेस्टी आणि इतकी मस्त झालेली आहे ना, तर मी टेस्ट करून पण बघितली, खूप मस्त झालेली आहे. थोडी तिखट आहे, पण ही सँडविचला मेन ना टेस्ट ह्या दोन्ही चटण्यामुळेच येते. तर ह्या दोन्ही चटण्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप मस्त होतात घरी. नक्की अशी ट्राय करून बघा चटणी आणि मला नंतर तुम्ही कमेंट करून सांगा. सँडविचचं स्टफिंग बनवून घेते. तर मगाशी भाज्या कापून घेतल्या होत्या ना, तेच घेते. तर शिमला मिरची होती, 1 मक्याचे दाणे, थोडासा टोमॅटो आणि थोडासा कांदा टाकलेला आहे. आणि थोडंसं मी त्यातलं थोडं बाजूला ठेवून दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी 2 चमचे टोमॅटो केचप टाकलेलं आहे. तर तुमच्याकडे मेयोनीज असेल ते टाकलं तरी चालेल, पण मी मेयोनीज नाही टाकणार आहे. आणि पनीर माझ्याकडे होतं ना, म्हणून मी टाकलेलं आहे. जर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं. आणि ह्याच्यामध्ये 1 बटाटा उकडलेला आहे, तो पण मी टाकून घेते, बारीक कापून टाकायचा आहे. तर नुसतं बटाट्याचं पण सँडविच बनवतात भाजी करून, पण हे असं सँडविच ना खूप छान लागतं. तर ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते. आणि 1 क्यूब प्रोसेस चीजचा मी किसून टाकते ह्याच्यामध्ये. कारण हे स्टफिंग जेवढं आपण छान बनवू ना, तेवढं सँडविच खूप मस्त लागतं. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. बाकी मी ह्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे. तर हे स्टफिंग माझं तयार झालेलं आहे सँडविचचं. तर हे सँडविच ब्रेड आहेत, थोडेसे मोठे असतात. तर ह्याला रेड चटणी आणि ग्रीन चटणी लावून घ्यायच्या. तर मी रेड चटणी लावून घेते. आणि ही थोडीशी तिखट असते चटणी, तुम्हाला जसं तिखट हवं आहे ना
तशी तुम्ही लावली तरी चालते. ह्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकली ना, त्याच्यामुळे ती जास्त तिखट नाही लागत आणि टेस्टी खूप लागते. ही खूप मस्त टेस्ट होते. एकदा नक्की ट्राय करून बघा, सेम अशीच. आणि ग्रीन चटणी पण लावून घेते. ही मी मुद्दाम थोडीशी अशी पातळ ठेवलेली आहे, म्हणजे जास्त पण मी पातळ नाही बनवलेली आहे. तर ही पण चांगली स्प्रेड करून घ्यायची. आणि जे स्टफिंग आहे ना, ते पण चांगलं भरून घालायचं आणि ते पण इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं. ते पण मी टाकून घेते चांगलं. जेवढं स्टफिंग जास्त घालणार ना, तेवढं सँडविच खूप मस्त लागतं. तर मी भरपूर असं स्टफिंग टाकून घेतलेलं आहे. आणि भरपूर असं मॉझरेला चीज आहे. नसेल ना तर साधं चीज टाकलं तरी सुद्धा चालतं, पण मॉझरेलाने टेस्ट छान येते ना, म्हणून टाकलेलं आहे. आणि नंतर मग थोडंसं आपलं साधं चीज आहे ना, प्रोसेस चीज, ते पण मी वरून किसून घातलेलं आहे. कारण ना चीज घातलं की टेस्ट खूप छान येते. नसेल घालायचं तर स्किप केलं तरी चालतं, पण चीज मुलांना खूप आवडतं ना, म्हणून मी टाकलेलं आहे. आणि असं विदाऊट चीज पण खूप छानच लागतं सँडविच. आम्ही काय प्रत्येक वेळेला असं चीज वगैरे टाकून नाही बनवत. कधी कधी असं सिंपल बनवतो, कधी कधी असं चीज टाकून बनवतो. आणि भरपूर असं वरून बटर लावून घेतलेलं आहे मी. आणि तवा थोडासा लो हीटवरतीच मी ठेवलेला आहे. जास्त गरम करायचं नाही आहे. आणि थोडंसं बटर टाकून घेतलं आहे मी. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून ना 2 मिनटं रोस्ट करून घ्यायचं. पण फ्लेम मात्र खूप बारीक ठेवायची, जास्त फास्ट नाही ठेवायचं आहे, नाहीतर मग ते करपणार. त्या 2 मिनटं झालेले आहेत. मी परतून घेते. तर मस्त भाजलेलं आहे आणि हे करपलेलं नाही आहे, तर चांगलं रोस्ट झालेलं आहे आणि खूप क्रिस्पी झालेलं आहे. आणि अजून मी थोडंसं बटर टाकून ना परत 2 मिनटं मी याला रोस्ट करणार आहे. तर माझं एक क्रिस्पी असं मस्त सँडविच तयार झालेलं आहे. आणि खरंच मी सिरियसली सांगते, इतकं छान झालेलं आहे ना हे सँडविच. खूप क्रिस्पी आणि खूप मस्त झालेलं आहे. तर मी कट करून घेते. तुम्हाला जसं हवं आहे ना तसं तुम्ही कट करून घ्या. मी असं मधून असं कट करून घेते. मस्त आतमध्ये मस्त छान बेक झालेलं आहे ते. तर ना माझ्या मुलाला हे खूप आवडतं सँडविच. आणि मला तो आठवड्यातून एकदा दोनदा ना ते बनवायलाच लावतो. रोज जरी त्याला दिलं ना तरी तो रोज खाईल, पण रोज तर आपण नाही बनवू शकत ना. तर मी वरून ना थोड्या चटण्या वगैरे लावून घेते. आतमध्ये चटणी टाकलेली आहे म्हणून मी थोडी थोडी वरून लावून घेते. तर माझं हे बॉम्बे मसाला टोस्ट सँडविच तयार झालेलं आहे. आमच्याकडे सँडविच बनवताना त्याच्यासोबत ब्रेड पिझ्झा पण असतो. तर मी ब्रेड पिझ्झा बनवून घेते. तर थोडंसं मी बटर लावून घेतलेलं आहे ब्रेडला. आणि हा पिझ्झा सॉस आहे, तो पण लावून घ्यायचा आहे. जर पिझ्झा सॉस नसेल ना तर नुसतं टोमॅटो केचप जरी लावलं ना तरीसुद्धा हे छान होतं. तर मी हा पिझ्झा सॉस असा सगळीकडे लावून घेते. आणि मगाशीच्या भाज्या मी शिल्लक ठेवल्या होत्या ना, त्याच मी टाकून घेते याच्यावरती थोड्या थोड्या. जास्त नाही टाकत आहे, थोड्या थोड्याच टाकून घेते. तर तुमच्या ज्या आवडीच्या भाज्या आहेत ना त्या टाकल्या तरीसुद्धा छान होतं हे. माझ्या मुलाला ना हा पिझ्झा खूप आवडतो. म्हणजे जेव्हा सँडविच बनवते त्यावेळी तो फक्त की ब्रेड पिझ्झा पण बनव, म्हणून हे मी त्याच्यासाठी बनवते. तर हे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि माझ्याकडे पनीर होतं ना म्हणून त्याचे तुकडे टाकून घेते पनीरचे. मी थोडंसं ओरेगॅनो टाकून घेतलेलं आहे, किंवा मिक्स हर्ब्स असतील ना ते सुद्धा टाकले तरी सुद्धा चालतं. आणि मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत थोडेसे. आणि भरपूर असं मॉझरेला चीज टाकून घ्यायचं. तर पिझ्झा म्हटल्यावर चीज हे आलंच. तर मी भरपूर असं मॉझरेला चीज टाकलं आहे.
थोडं साधं चीज आहे ना, प्रोसेस चीज, ते पण ह्याच्यावरती किसून घेते, म्हणजे खूप छान असं चीजी असं मस्त पिझ्झा होतो हा. तर गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचा आहे, मीडियमच ठेवायचा आहे, म्हणजे एकदम लो फ्लेम ठेवायची आहे. खूप लो हीटवरतीच हे करायचं आहे, म्हणजे हे छान क्रिस्पी होतं. तर मी भरपूर असं बटर टाकून घेतलेलं आहे आणि 5 मिनटं मी वेट करते. चीज छान मेल्ट झालं ना की पिझ्झा रेडी. तर माझा पिझ्झा रेडी झालेला आहे, ब्रेड पिझ्झा, आणि खूप मस्त क्रिस्पी असं झालेलं आहे. तर हे गरम गरम खाण्यातच मजा आहे. तर वरून मी थोडंसं मिक्स हळद होतं ना माझ्याकडे, ते टाकून घेतलेलं आहे आणि मी कट करून घेते. तर मी एका ब्रेडचे असे 4 तुकडे केलेले आहेत आणि एक असंच मधून कट करणार आहे. तर मस्त असा ब्रेड पिझ्झा माझा तयार झालेला आहे, खूप क्रिस्पी झालेला आहे आणि चीजी, आणि खायला तर खूप मस्तच झालेला आहे. तर आता मी गरम गरम खाऊन घेतो. तर मी मुलाला ऑलरेडी दिलेलं आहे खायला, आणि आता मी टेस्ट करून बघते. आणि तुम्हाला जर आवडत असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या ज्या रेसिपीज असतात ना त्या खूप सोप्या असतात,